पारनेर क्रीडा संकुलची दुरावस्था झाली असून संकुलाच्या सुधारणा, विविध मैदाने, व्यायाम साहित्य, इतर सुविधांसाठी 3 कोटी रुपयांचा विकास आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते सर यांनी दिली। पारनेर तालुका क्रीडा संकुल समितीची दुरावस्था झाली होती। या दुरावस्थेबाबतीत वृक्षप्रेमी क्रीडा संकुल मित्रमंडळाने आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे माहिती दिली होती। यानंतर आमदार दाते यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व वृक्षप्रेमी क्रीडा संकुलचे निलेश खोडते, माजी सैनिक सहदेव घनवट, सतीश मस्के, उत्कृष्ट क्रिकेट पंच विलास ताराळ यांच्यासह क्रीडा संकुलाची पाहणी केली। यावेळी क्रीडा संकुलमधील महिला व्यायामशाळा, टेनिस कोर्ट, स्वच्छतागृह यांची दुरावस्था दिसून आली। या ठिकाणी तातडीने सुरक्षा रक्षक नेमणूक करावी, म्हणजेच अनावश्यक गोष्टींना आळा बसेल असे सुचवले। सुरक्षा रक्षक नेमणूकसह इतर देखभालसाठी वृक्षप्रेमी क्रीडा संकुलचे निलेश खोडदे, सहदेव घनवट, सतीश मस्के यांची समिती लक्ष देईल असे सुचवले। यावेळी अविनाश औटी, माजी सैनिक पवार, शेळके सर उपस्थित होते। पाहणीनंतर तालुका क्रीडा संकुल समिती बैठक आमदार काशीनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी निधी उपलब्ध बाबतीत माहिती दिली। यावेळी आमदार काशीनाथ दाते म्हणाले, पारनेर तालुका क्रीडा संकुल पारनेरकरांसाठी वरदान आहे। येथे चांगले खेळाडू घडण्यासाठी सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत, म्हणून सर्व सुविधा, मैदाने यासाठी 3 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून तातडीने आपण क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेणार आहे। बांधकाम विभागाचे उपअभियंता SE वसईकर, अभियंता पंकज लेंडे, राहुल सरोसे आदींनी तातडीने क्रीडा संकुल दुरुस्ती प्रस्ताव तयार करण्यास आमदार दाते यांनी सांगितले। आज पंचायत समितीमध्ये तालुका क्रीडा समितीची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती। त्या बैठकीच्या निमित्तानं जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी आणि समितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी आज या बैठकीसाठी आलेले होते। वास्तविक पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्याच्या क्रीडा समितीचा मी अध्यक्ष म्हणून यापूर्वीच खरं म्हणजे मीटिंग घ्यायला पाहिजे होती, परंतु थोडासा उशीर झाला। या तालुक्याच्या ठिकाणी अतिशय अद्ययावत असं आपण क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभं केलेलं होतं, परंतु मध्यंतरीच्या काळात त्या क्रीडा संकुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आज मी प्रत्यक्ष त्याचे फेरफटका मारला क्रीडा अधिकाऱ्यांच्या समवेत त्यावेळेस पाहायला भेटलेली आहे। आणि म्हणून ही झालेली दुरावस्था दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आजच्या मीटिंगमध्ये मुख्य त्याच विषयावर खऱ्यामध्ये चर्चा झाली। राज्य सरकार जवळपास 3 कोटी रुपयापर्यंत आपल्या या क्रीडा संकुलासाठी मदत करू शकतं आणि म्हणून 3 कोटी रुपयाचे प्रस्ताव आजच या समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ते प्रस्ताव सादर करण्याचं सूचना आज या बैठकीच्या निमित्ताने केलेल्या आहेत। पहिल्यांदा त्या ठिकाणी जी झालेली दुरावस्था म्हणजे संपूर्ण क्रीडा संकुलाचा जो आवार आहे तो अतिशय झाडं, झुडपं, गवत यांनी सगळा वेढलेला आहे। त्याचं पहिल्यांदा साफ करणं, ते सगळ्यापासून गवत काढणं, झाडं झुडपांचे जे अनावश्यक झाडं वाढली ती कटिंग करणं, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। दुसरं महत्त्वाचं की महिलांचं जिम होतं, त्या महिलांच्या जिममध्ये पूर्वी संपूर्ण जिमचं साहित्य त्या ठिकाणी होतं, परंतु आजची अवस्था अशी आहे त्याला कुलूप नाही, ते उघडंच आहे आणि त्याच्यामध्ये जिमच्या साहित्याचं एकही साहित्य त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही। त्या महिला जिमचं वरचं जे सिलिंग आहे ते सिलिंग अत्यंत खराब झालेलं आहे, टॉयलेट बाथरूम अतिशय खराब झालेलं आहे आणि ते सगळं दुरुस्त करण्याच्या दृष्टीने मी संबंधित क्रीडा अधिकारी आणि आपले PWDचे उपविभागीय अधिकारी यांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बॅडमिंटन कोर्ट जे आहे त्याचीसुद्धा अवस्था तशीच आहे, त्याचे काही पत्रेवरती गळत आहेत, त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आहेत किंवा स्थानिक ते क्रीडा संकुलावर रेग्युलर जाणारे काही आमचे सहकारी आहेत त्यांच्या बऱ्याचशा सूचना आल्या। त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी एक 200 मीटरचा वेगळा मातीचा लाल मातीवर चालणारा जो चालण्यासाठी जो ट्रॅक असतो तो ट्रॅक त्या ठिकाणी उभा करावा अशी त्यांची खऱ्या अर्थात मागणी आहे आणि त्या ट्रॅकच्या संदर्भातलं सुद्धा अंदाजपत्रक तयार करून तो सुद्धा करण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना केलेल्या आहेत। खो खोचं ग्राउंड असेल, कबड्डीचं ग्राउंड असेल त्याचीसुद्धा दुरावस्था झाली आहे, ते पुन्हा अद्ययावत करण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। अशा पद्धतीनं सुरुवातीला
जी दुरावस्था झाली ती दुरावस्थेमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी सगळी कामं तातडीनं करण्याच्या बाबतीमध्ये पाऊल आम्ही सगळ्यांनी आजच्या मीटिंगमध्ये उचललेलं आहे आणि उद्या भविष्यामध्ये पूर्वी होतं तसंच ते क्रीडा संकुल अद्ययावत कसं होईल या दृष्टीनं आजच्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी म्हणून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत.